नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कढी। यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, जिरे आणि मीठ टाकून घेणार आहे आणि हे वाटण मी पाणी न टाकता मिक्सरमधून काढून घेणार आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे हे वाटण मी इथे काढून घेतलेले आहे। आता पाणी टाकून हे वाटण आपल्याला पुन्हा मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि हे परतून घ्यायचे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी दही घेतलेले आहे। तसेच यामध्ये अर्धा चमचा बेसनाचे पीठ मी टाकून घेणार आहे आणि हे वाटण मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। आता हे मिक्सरमधून काढून घेतलेले वाटण मी दही आणि बेसनाचे मिश्रण मी कढईमध्ये टाकून घेणार आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। आपल्याला जितके लागेल तितके पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार। आता या कढीमध्ये आपल्याला चमचा हा सतत हलवत ठेवायचा आहे, कारण कढी ही फुटू नये म्हणून आपल्याला हे सतत ढवळत ठेवायचे आहे जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत। अशा प्रकारे आपल्याला कढईमध्ये चमचा फिरवत ठेवायचा आहे। आता कढईमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। आपण बघू शकता कढीला उकळी यायला लागलेली आहे। आपण जर कढीला उकळीपर्यंत असं चमचा हलवत ठेवला तर कढी फुटत नाही। अशा प्रकारे आपली कढी बनवून तयार झालेली आहे।